माध्यमातून चेतन चिंचकर मगाशी सुद्धा आपण चर्चा केली की चेतनच्या कामगिरीबद्दल ज्या ठिकाणी नुकतीच एक मोठी स्पर्धा आपल्याच विभागामध्ये पार पडली कृष्णकाठ प्रीमियर लीगच्या माध्यमातून चेतन चिंचकर हा मालिकावीराचा मानकरी ठरला होता। तसं पाहायला गेलं तर चेतन चिंचकर तितकासा सुदृढ शरीरयष्टीचा फलंदाज दिसत नाही, परंतु अंगाने जरी काटक असला तरी लांबच लांब आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे। आपण एक ऍडव्हर्टाइज पाहिलेली आहे अमूल बॉडी वॉर्मरची, ज्यामध्ये एक डायलॉग आहे की पतला आहे लेकिन गरम आहे। असाच हा फलंदाज आहे चेतन चिंचकर, अंगाने अगदी काटक आहे परंतु लांबच लांबवरचे षटकार चौकार ठोकण्यामध्ये महारत असलेला हा फलंदाज आज आयकॉन खेळाडू म्हणून सिंहगर्जना स्पोर्ट्स क्लब नेहरूनगर संघाच्या माध्यमातून सलामीवीर फलंदाजामध्ये त्याची वर्णी लागली आहे। आणि स्ट्राईकवर असताना चेतन असतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र जर आपण पाहिलं तर अमर त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये येतोय। बॉलिंग मार्कवरती मच्छिंद्र पवार, वैयक्तिक पहिलं षटक, पहिला चेंडू या वेळेला मात्र फाईन लेग मध्ये जातोय। शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर उपस्थित, एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न मात्र जरूर यशस्वी केलाय, त्यानंतर मात्र मिसफील्ड झालं, त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला। 2 धावा पहिल्या चेंडूवरती घेतल्या गेल्या चेतन आणि अमरच्या जोडीकडून। तर मैदानामध्ये महेश भाऊ पाटील साहेबांचं आगमन झालंय, त्याचबरोबर हिंगणगावचे सन्माननीय रुपेशजी लोंढे यांचं मैदानामध्ये आगमन होतंय। तर दोन्ही मान्यवरांचं आमदार चषक 2022च्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे। यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र या ठिकाणी कुठेतरी फसताना दिसतोय, परंतु खेळाडूकडून चुकी झाली आहे। चेतन चिंचकर सारख्या फलंदाजाचा हा कॅच या ठिकाणी सोडलाय, हे जीवनदान म्हणावं लागेल चेतन चिंचकरला, आणि या जीवनदानासोबत एक धाव सुद्धा घेतली। आणि यानंतर मात्र थोडंसं आता चेतनला वाचून खेळावं लागेल, कारण एक जीवनदान आता मात्र त्याला मिळतंय आणि त्या जीवनदानाचा फायदा त्याला कुठेतरी करून घ्यावा लागेल। परंतु गोलंदाज थोडासा नाराज आहे तो क्षेत्ररक्षकावर, कारण गली रिजन मध्ये जो फिल्डिंग करणारा फिल्डर होता त्याच्याकडून ही कॅच या ठिकाणी सुटली आणि गोलंदाज आणि फिल्डरला हे महत्व कळालंय की आपण कोणाचा कॅच सोडलाय। एक इन फॉर्म फलंदाज जो मात्र या हंगामामध्ये खूप चांगल्या रंगात खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय, त्याचा हा कॅच या ठिकाणी सुटल्यानंतर अमरच्या बॅटमधून एक चांगला फटका अलॉंग विथ द कार्पेट डीप मिड विकेट मधून थ्रो येतोय। एक सिंगल धाव घेतली अमर आणि पुन्हा एकदा चेतनने एक सिंगल रन येताना आपल्याला पाहायला मिळते। एकेरी धावेसोबत धावफलक पुढे सरकतंय, धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर आतापर्यंत धावफलक होतं 3 धावांवरती, एकेरी धावेसोबत धावफलक 4 धावांवर जाऊन पोहोचतंय। परंतु मच्छिंद्र पवारांनी हात खोलण्याची संधी दिलेली नाहीये ओव्हरमध्ये। या वेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जमिनी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। ग्राउंड स्ट्रोक वरती एक धाव घेतली गेली ती चेतनच्या बॅटमधून आलेल्या फटक्यासोबत, एक सिंगल रन आली आहे। धाव संख्या 5 धावांवरती। ओव्हर मधले चेंडू जर आपण पाहिलात तर झाले पूर्ण 4, ज्यावर एक दुहेरी धावेचा फटका पहिल्या चेंडूवरती आला होता आणि त्यानंतर 3 सिंगल धावा, अशा पद्धतीने मात्र एकूण धावसंख्या जर पाहिली तर 4 चेंडू आणि 5 धावा। या वेळेला मात्र आपटलेला बॉल आपण पाहतोय, अगदी साइडम ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते ती मच्छिंद्र पवारच्या माध्यमातून। हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, एक डॉट डिलिव्हरी येते मच्छिंद्रच्या गोलंदाजीतली। 5 चेंडू पूर्ण करतोय, शेवटचा एक चेंडू मात्र गोलंदाजीतला शिल्लक राहिलाय। षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर, शेवटचा एक बॉल। या वेळेला मात्र चांगला फटका, खूप चांगलं टायमिंग केलं। या वेळेला बॅकवर्ड पॉइंट मधून ट्रॅव्हल करणारा बॉल आपण बघतोय, सलूनच्या बॅनरला सलामी दिली जाते आणि हा 4 धावांसाठी चौकार शेवटच्या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अमरच्या बॅटमधून। दरम्यान शिरडोन गावचे युवा नेते सन्माननीय शिवाजी कदम साहेब यांचं मैदानामध्ये आगमन झाले। एसपी ग्रुपच्या वतीने सन्माननीय शिवाजी कदम साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। शिरडोनचे युवा नेते शिवाजी कदम यांचं मैदानामध्ये आगमन, साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 तासगाव कवठे महाकाळच्या कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार सन्माननीय श्रीमती सुमनताई आराराबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशी फुलपिच मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस। एकूण 5 दिवसाचे आयोजन आपण बघतोय। आज दिनांक 6 जून ते दिनांक 10 जून 2022 एकूण 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांचा सहभाग, ज्यापैकी 8 संघ आजच्या दिवसामध्ये खेळले। उर्वरित 4 संघांचा हा प्री क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय, ज्यामध्ये
एका बाजूला जर आपण पाहिलं तर सिंहगर्जना नेहरू नगर आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी या दोन संघांमध्ये प्री क्वार्टर फायनल नंबर 2 आपण पाहतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर शिवकृपा स्पोर्ट्स क्लब गव्हाणच्या संघानं मात्र क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय. इजाज कुरेशी या वेळेला मात्र बॉलिंग मार्कवर आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती चेतन चिंचकर साठी या ठिकाणी एक चांगला चेंडू हाताळलेला आपण पाहिलाय. पंचांकडे मागणी केली गेली आहे. बघूया आता मात्र पंच काय निर्णय देतील. विचार विनिमय पंचांना कुठेतरी करायचं एकमेकांसोबत. स्ट्रेट अंपायर आणि स्ट्रायकिंग अंपायरच्या माध्यमातून या ठिकाणी कुठेतरी विचार विनिमय केला जाईल आणि मग या बॉलचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. पंचांनी बारीक पडताळणी करून एकमेकांसोबत विचार विनिमय करूनच हा निर्णय दर्शवलेला आहे. त्यामुळे पंचांशी कोणी वादविवाद करू नका ही विनंती मात्र आपण सर्व खेळाडूंना आणि दोन्ही संघांना करतोय. इजाज कुरेशी बॉलिंग मार्कवर आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती चेतन चिंचकरच्या विकेटसाठी मागणी केली. डाऊन द लेग साइड असताना हा चेंडू मात्र पंचांनी दोन्ही एकमेकांसोबत विचार विनिमय केला आणि अवांतर धाव या ठिकाणी दर्शवलेली आहे. एक अतिरिक्त धाव येते या चेंडूवरती. हा निर्णय मात्र पंचांनी या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. मॅन फ्रॉम इंदापूर बॉलिंग मार्कवरती इजाज कुरेशी. इजाजचा पुढील चेंडू या वेळेला चेतनच्या बॅटमधून खूप चांगला फटका, पाठीमागे फिल्डर उपस्थित. एक सिंगल धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. चांगला थ्रो आपल्याला येताना पाहायला मिळतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी. समोर आता मात्र डावखुरी हाताचा फलंदाज अमर. एक चांगलं रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपण पाहतोय सिंहगर्जना नेहरू नगर संघाच्या माध्यमातून. या वेळेला अराउंड स्टंप्स गोलंदाजी करतील डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी. या वेळेला चांगला फटका, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने. सौरभ आहे त्या ठिकाणी फिल्डरच्या स्वरूपात. थ्रो केला जातोय तो स्ट्राईक एंडच्या दिशेने. यष्टीरक्षक त्या ठिकाणी गॅदर करतोय चेंडू. एक सिंगल रन घेतली गेली पुन्हा एकदा अमर आणि चेतनच्या गोलंदाजीच्या समोर आपण पाहतोय तो इजाज कुरेशी. अमरच्या बॅटमधून खूप चांगला फटका. एक सिंगल धावेसोबत स्ट्राईकवर येतोय चेतन चिंचकर. ओव्हर द विकेट या वेळेला मात्र फुलर लेनचा एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहिलाय. खोदून काढलं चेंडूला कव्हर्सच्या क्षेत्रामधून ड्राईव्ह करत असताना फिल्डर त्या ठिकाणी फंबल झाले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज घेतल्या. तिसऱ्या धावेचा हा प्रयत्न या ठिकाणी करून दाखवला यशस्वी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवरती. फिल्डरकडनं मात्र चुकी होती आणि त्या चुकीचा फायदा मात्र फलंदाजाने उचललाय. ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच धाव कुठेतरी अपेक्षित करत होते इजाज, त्या ठिकाणी मात्र 3 धावा आलेत. 3 धावांसोबत संघाचं धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा आपण बघतोय त्या 15. पहिल्या ओव्हरमधून जर आपण पाहिलं तर एकूण 9 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये पहिला चेंडू वाईड. यावेळेला चांगला चेंडू, ही चांगली डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा लाऊड अपील केला परंतु पंचांनी सुद्धा तो आता फेटाळून लावलाय. निर्धाव चेंडू जरूर येईल परंतु ओव्हरची सुरुवात जर आपण पाहिलं तर इजाजने वाईड बॉल सोबत केली. त्यानंतर 2 सिंगल धावा 2 चेंडूंवरती घेतल्या गेल्या. तिसरा चेंडू मात्र 3 धावांसाठीचा आणि चौथा चेंडू या वेळेला निर्धावरित्या हाताळला जातोय इजाजच्या गोलंदाजीतून. 4 चेंडू पूर्ण झाले. धावसंख्या आहे ती 15. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र प्रगतीपथावर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू स्टीअर करताय चेंडूला. शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डर उपस्थित. एक सिंगल धाव घेतली गेली. नंदकुमार करपे त्या ठिकाणी मात्र फिल्डरच्या स्वरूपात. कवटे महाकाळचे नाझीम गुल्ली म्हणून त्यांना आपण पाहत आहोत फिल्डिंग करत असताना. एक सिंगल धाव मात्र नंदकुमार करपे यांच्या हातामध्ये चेंडू गेलेला असताना धावून पूर्ण केली अमर आणि चेतन चिंचकरच्या जोडीने. एकेरी धावेसोबत संघाचं धावफलक मात्र पुढे सरकतंय. एकेरी दुहेरी धावा खूप मोठ्या प्रमाणात आल्यात या ओव्हरमधून. 3 सिंगल, तिहेरी धावाचा 1 फटका, 1 वाईट बॉल, एक निर्धाव चेंडू. यावेळेला बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय तो चेतन चिंचकरने. फ्लिक केलं गेलं चेंडूला. शॉर्ट मिड विकेटमध्येच या ठिकाणी मात्र चेंडू घुटमळतोय. तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. शेवटचा बॉल होता या ओव्हरमधला आणि ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक मात्र शेवटच्या बॉलवरती आलेल्या सिंगल धावेसोबत 17 धावा. 8.5 धावा प्रति षटकाची सरासरी. 2 ओव्हर नंतर बिनगडी बाद 17 धावा. स्वतःला खूप चांगल्या प्रमाणात सेट करून घेतले दोन्ही फलंदाजांनी. चेतन चिंचकर आणि अमर 2 प्रारंभिक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओपनिंग जोडीमध्ये आपण चांगली सुरुवात करून देताना पाहत असतो नेहमी चेतन चिंचकरला. काटक शरीर यष्टीचा खेळाडू आहे, परंतु खूप चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आणि विशेषतः सिंगल डबल धावा खूप चांगल्या पद्धतीने घेतात. मोठे फटके मारण्याची क्षमता तर आहेच, परंतु एकेरी दुहेरी घेण्यात एक वेगळी महारत त्यांना हासिल झालेली आपल्याला पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कल जेव्हा पॉवर प्लेचं षटक असतं त्यावेळेला खूप चांगली बॅटिंग करतात. बॉलिंग मार्कवरती मात्र 3ऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजीसाठी येतोय तो विशाल. आणि आज मैदानामध्ये आगमन झाले ते रॉयल चायनीजचे सर्वेसर्वा सन्माननीय दिनेशजी जगताप. दिनेशजी जगताप साहेबांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. SP ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 ही स्पर्धा आपण बघत आहोत. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. विशालचा पहिला बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये फटका खेळलाय. नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडतोय. फिल्डर चेंडू खाली येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील. चांगला थ्रो जरूर आला, परंतु सहज रीतीने मात्र या 2 धावा घेतल्या गेल्या. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. कव्हरचा खेळाडू आतमध्ये आहे. कव्हर पॉइंट मध्ये मात्र एक फिल्डर उपस्थित. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल. उंचच उंच, लांबच लांब, हाय अँड हँडसम. तरी मात्र लांबच लांब षटकार ठोकण्याची क्षमता सुद्धा या खेळाडूमध्ये आहे आणि ती क्षमता आज त्याने दाखवली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खूप चांगला फटका. एका जीवनदानाचा मात्र पुरेपूर फायदा मात्र चेतन चिंचकर या ठिकाणी उचलताना दिसतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय बॉल. 2 खेळाडूंच्या गॅप मधून हा फटका. 4 धावांसाठी. सीमारेषेच्या पलीकडे या चौकार येतोय चेतनच्या बॅट मधून. गुड बॅटिंग. दोन मोठे फटके. 2 चेंडूंवरती 10 धावा आणि संघाचं धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते 29 धावांवरती. यावेळेला समोरच्या दिशेने हा गॅप शोधलाय. मिड ऑफच्या खेळाडूच्या डोक्याच्या वरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार चेतन चिंचकरच्या बॅट मधून. आता मात्र जो थर्डमॅन मध्ये फिल्डर उपस्थित आहे, मगाशी कॅच सोडल्याचा काय परिणाम होतो हे आता मात्र त्या क्षेत्ररक्षकाला कळालं असेल. सातारा, सांगली, सोलापूर या संपूर्ण जिल्ह्यातला एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज म्हणून चेतन चिंचकरकडे पाहिलं जातं आणि त्याचा कॅच सोडल्यानंतर त्याने आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवलाय. जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचललाय. 3 चेंडू आणि 3 चेंडूंवरती 14 धावा त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 मोठे फटके, 1 दुहेरी धावेचा फटका, 1 षटकार, 2 चौकार.
4 चेंडूंवरती आले 16 धावा. मग अशी 2 धावा घेतल्या होत्या, त्यातील एक धाव अर्धवट काढली गेली होती. अच्छा, बॉल चेक केलाय, त्याच्यासाठी पेनल्टी या ठिकाणी पंचांकडून दर्शवली जाते. किती? 2 रनची पेनल्टी असेल, म्हणजे 2 धावा वजा केल्या जातील. एकदाच आपल्याला बॉल चेक करायला मिळेल, त्यानंतर आपण बॉल चेक करू शकत नाही. स्विच हिट केलाय, काय पॉवरफुल फटका आहे, कौशल्यपूर्ण बॅटिंग, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर 6 धावांसाठी. दोन धावा वजा केल्या तरी दुसऱ्या बॉलवर 6 धावा ठोकण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, हे दाखवून दिले चेतन चिंचकरने. उलट्या हाताने कडक कडकडीत प्रार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाले चेतनच्या बॅटमधून. ही क्षमता आहे, ही ताकद आहे चेतनची. का आज मी नेहरू नगर संघाच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू म्हणून दाखल झालोय कवठे महाकाळ नगरीत, याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण तो या ठिकाणी सादर करतोय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. एक जीवनदान आणि त्याचा पुरेपूर समाचार. क्लास बॅटिंग केली आहे. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 ओव्हर नंतर मात्र संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा. खटाव तालुक्यातील भोसरी गावचा हा उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आज मात्र कवठे महाकाळ नगरीत दाखल झाल्यानंतर सिंह गर्जना करतोय आणि आज नेहरू नगर संघाच्या माध्यमातून आपल्या जबरदस्त गोलंदाजीचं फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करतोय. नंतर धावसंख्या जाऊन 38 धावांवर पोहोचली आहे. 6 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. स्ट्राईकवर येईल अमर. स्ट्राईकवर मात्र पुन्हा एकदा चेतन आपण पाहू शकतो, कारण एंड चेंज झालाय, त्यामुळे बॉलिंग मार्कवर मात्र आपण बघतोय कवठे महाकाळचे आणि नंदकुमार करपे यांनी जर 3 विकेटची हॅट्रिक या ओव्हरमध्ये घेतली तर त्यांना 1001 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक एसपी ग्रुपच्या माध्यमातून असणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला चेतन चिंचकरला बीट केलंय नंदकुमारने. हा पॉलिश चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न कुठेतरी चेतनने केला. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र यावेळेला संपर्क घडवून आणू शकले नाहीयेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू मात्र विसावतो यष्टी रक्षकाकडे जाऊन. निर्धाव चेंडूने मात्र या ओव्हरची सुरुवात होते. शेवटचं षटक असेल या इनिंग मधलं. धावसंख्या मात्र एका चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट येतोय. डावपुरी आताची गोलंदाजी घेऊन चेतनच्या विरोधामध्ये नंदकुमार करपे. आणि चेतन वैयक्तिक 32 धावांवर बॅटिंग करत असताना आणखीन एक षटकार. मच्छिंद्र पवारच्या मस्तकवर दस्तक देता चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक षटकार.
अर्धशतक होण्यासाठी 6 धावा आणि चेतनचं वैयक्तिक अर्धशतक होण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू हातामध्ये शिल्लक. हाफ ट्रॅकर या वेळेला शॉर्ट टर्म पुल आणि हा पुल झालाय सक्सेसफुल. बनबाऊ चेंडू सीमा पार चौकार. बाहेर गुल. शॉर्ट टर्म पुल जो झालाय सक्सेसफुल. ब्युटिफुल असा फटका चेतन चिंचकरच्या बॅट मधून 4 धावांसाठी. चेतन वैयक्तिक 42 धावांवरती. संघाचा धावफलक जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवरती. 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक. या वेळेला हा षटकार चेतनच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग आसमानी षटकार. सुरेश कांबळे चेंडू द्यायचाय. सूरजजी कांबळे चेंडू पाठवायचाय. चेतन चिंचकर वैयक्तिक 48 धावांवरती आपल्या वैयक्तिक अर्धशतकाच्या पासून 2 धावा दूर आहे. आणि या संपूर्ण आमदार चषक 2022 मधलं हे पहिलं वैलं अर्धशतक असेल. बघूया अर्धशतक पूर्ण होतंय का. टप्प्याचा चेंडू पटका मात्र फसलाय आणि चेतन चिंचकर तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. परंतु मित्रांनो एकदा जोरदार टाळे. 48 धावांची एक्सिलेंट वर्क. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल साठी आता मात्र नवीन फलंदाज कृष्णा भोसले मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॉलिंग मार्क वरती कवटे महाकाळचा नाझिम गुल्ली. नंदकुमार करपे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. या वेळेला मात्र चेतन चिंचकरला 2 धावा करू दिलेल्या नाहीयेत अर्धशतकाच्या. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी चेतन बाद होतोय. कृष्णा भोसले शेवटच्या बॉल साठी या वेळेला बॅटची कडा घेतोय. स्ट्राइक वर असताना मात्र शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू जातोय. एक धाव घेतली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न कृष्णा करणार आहे त्या ठिकाणी. परंतु या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अमर या वेळेला रनआउट होईल आणि इनिंगची मात्र या ठिकाणी समाप्ती होते.
या जिंकायला संघाला 56 धावांची गरज आहे. 4 षटकांचा सामना आपण बघणार आहोत. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतात. एकतर इजाज कुरेशी आपल्याला स्ट्राईकवर बघायला मिळतोय आणि त्याच्या जोडीला मात्र अबी कटरे आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. बॉलिंग मार्क वरती मात्र पहिला गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय कृष्णा भोसले. बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक हाताळेल. गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. थोडीशी घाई करा कृष्णा, लवकर आपण पंच आपली जागा घ्या. वॉर्मअप करण्यासाठी वेळ जास्त घालवू नका. 20 मिनिटाचा अवधी असेल. पंच 5:59 मिनिटं झालेली आहेत. 20 मिनिटांमध्ये मॅच पूर्ण करायची म्हणजे 6 वाजलेले आहेत. 6:20 मिनिटांपर्यंत ही मॅच पूर्ण झाली पाहिजे. कृष्णाचा पहिला चेंडू या वेळेला मात्र फटका खेळलाय इजाज कुरेशीने वाडिश लॉंग ऑन रिझन मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती एक मोठा विकेट. वरती एक मोठा विकेट या ठिकाणी मात्र गोलंदाज कृष्णा भोसलेच्या खात्यामध्ये येतोय. इजाज कुरेशी या वेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती झेलबाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक आयकॉन खेळाडू होता. कुठेतरी अपेक्षा होते या मॅच मध्ये कारण एक मोठी धावसंख्या उभारायची आहे. परंतु मच्छिंद्र पवार आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. मगासच्या मॅच मध्ये मात्र जबरदस्त बॅटिंग मच्छिंद्र पवारने सुद्धा केली होती. कृष्णा भोसले विरुद्ध मच्छिंद्र पवार. पहिलाच बॉल या वेळेला मच्छिंद्र पवार पाठवतोय चेंडूला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. तणाव, दबाव, प्रेशर नावाचा काहीही प्रकार मच्छिंद्र पवारला माहित नाहीये. पहिल्या बॉलवरती विकेट जरी गेली असली तरी व्हेरी नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये गेल्या एक लांब लचक षटकार ठोकलाय. या वेळेला समोरच्या दिशेने खेळतोय. उंची चांगली गाठली आहे. लांबी मात्र गाठेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बेस. केलं होतं या अगोदरच्या षटकारावरती. कार्यकर्त्यांना विनंती तो चेंडू मैदानामध्ये पाठवायचा आहे. मगाशी सुद्धा आपण मच्छिंद्र पवार साठी म्हटलं होतं की जो गोलंदाजांवर होतो सवार त्या फलंदाजाचं नाव मच्छिंद्र पवार. बॅक टू बॅक 2 षटकार या मॅच मध्ये सुद्धा त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्क्वेअर कटचा प्रयत्न, चांगला फटका. यावेळेला मात्र मेरिटवर क्रिकेट खेळलंय. खूप चांगले
चांगल्या पद्धतीने फटके खेळले। यावेळेला थोडासा ऑब्स्टिकच्या बाहेर पिचिंग करणारा चेंडू होता, थोडीशी वाट पाहिली, बॅकफुटवर जाऊन शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला, स्क्वेअर कट केलं, दोन खेळाडूंच्या मधून गॅप शोधला आणि चेंडूला पाठवलं बॅकवर्ड पॉइंट मध्ये। यावेळेला जाऊन दिलाय, ऑब्स्टिकच्या खूपच बाहेर आहे चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंच संजय मल्होत्रा या ठिकाणी दर्शवतायत। एक अतिरिक्त धाव संघाच्या धावफलकावरती अंकित केली जाताना आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या झाली ती आतापर्यंत 17, 56 धावांचा पाठलाग करायचा आहे। या चेंडूला सुद्धा सोडलंय, परंतु ही मला वाटतं फेअर डिलिव्हरी आहे, ही व्हॅलिड डिलिव्हरी आहे आणि या निर्णयासाठी मात्र मच्छिंद्र पंचांकडे पाहतोय, कुठेतरी वाट बघतोय की पंच आता मात्र आपले दोन्ही हात खोलतील, परंतु ही निर्धाव चेंडूने सांगता होणारी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते। कृष्णा भोसले ओव्हर मधले चेंडू पूर्ण झालेत आतापर्यंत 5, शेवटचा एक बॉल त्याच्या ओव्हर मधला शिल्लक आहे। आकुट टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय, बॅट मच्छिंद्रची वरून भिरकवली जाते। निर्धाव चेंडूने मात्र शेवटच्या बॉलची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळाली। एक षटकाचा खेळ समाप्त, संघाची धावसंख्या मात्र एका गड्याच्या मोबदल्यात जागेवर स्थिर आहे, ती म्हणजे 17 धावा। 17 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ फर्स्ट ओवर। पहली ओवर की समाप्ति हुई है, पहले ओवर से आए 17 रन, 1 विकेट का हुआ है नुकसान, जहां पर एजाज कुरैशी जैसे बल्लेबाज को पैवेलियन की दिशा में वापस लौटाया था। पहली बॉल पर एक गलत निर्णय लिया, कहीं ना कहीं बॉल की यहां पर जरूरत थी कि यहाँ पर बॉल को पहचाना जाए, किस प्रकार बॉल यहाँ पर डाली गई है, और एक नई बॉल थी तो नई बॉल को यहाँ पर बाउंड्री लाइन के बाहर भेजना उतना आसान नहीं था, और एजाज कुरैशी ने पहली बॉल पर एक ऑन द राइट चेंडू बॉल को सीधे वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ खेल दिया था, जहां पर फील्डर मौजूद था। आसान सा वहां पर कैच पकड़ने के बाद एजाज कुरैशी की पारी यहां पर समाप्त हुई, और उसके बाद अब मच्छिंद्र पवार जैसे मैदान के अंदर आए, आते ही 2 छक्के 1 चौका उन्होंने जड़ा, और एक व्हाइट बॉल आई, उसके बाद एक बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति हुई है। तो एक ओवर की समाप्ति के बाद पहले ओवर से आए हैं 17 रन, नए ओवर की यहाँ पर शुरुआत होंगी। स्ट्राइक एंड पर होंगे अभी कटारे और बॉलिंग मार्क पर होंगे चेतन चिंचकर। इस बार बदन से थोड़ी सी दूर रखी थी, लेकिन अंपायर का इशारा यहाँ पर फेयर डिलीवरी का कोई निर्णय नहीं दिया। यहाँ पर ना व्हाइट बॉल है ना विकेट है, विकेट कीपर तो वहां पर कैच आउट के लिए मांग कर रहे थे, लेकिन उसे भी अंपायर ने कोई दाद नहीं दी। बॉल जाती हुई फिर एक बार गेंदबाज चेतन चिंचकर के हाथों में। डॉट डिलीवरी के साथ इस ओवर की होती हुई शुरुआत, हाईवेंड से गेंदबाजी करते हुए चेतन चिंचकर, राइट आर्म ओवर द विकेट। स्ट्राइक पर है अभी कटारे, नॉन स्ट्राइक पर मच्छिंद्र पवार। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव देखिए, थर्ड मैन स्विच इट किया, लेकिन इस बार टाइमिंग किया, बॉल को बल्ले के साथ संपर्क में लेकर आए और बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर भेजा 4 रन के लिए। अच्छी इंप्रूवाइजमेंट यहाँ पर देखने को मिली अभी कटारे द्वारा। इस बार सीधे हाथों से खेलना चाहते थे, वाइडिश लॉन्ग पर फील्डर तैनात है पीछे। एक सिंगल रन लिया जाएगा, सिंगल रन के साथ स्कोर को आगे बढ़ाएंगे। इसके पिछले बॉल पर एक बड़ा स्ट्रोक खेला है, तो इस बार थोड़ा सा संयमी खेल भी यहाँ पर करना होगा अभी कटारे को। एक सिंगल रन के साथ टीम का स्कोर जो है वह आगे बढ़ता हुआ 22 रनों पर। 56 रनों की आवश्यकता, रन बने हैं 22। अभी भी इस मैच को जीतने के लिए 34 रनों की आवश्यकता होगी। दूसरे ओवर का ये खेल शुरू होता हुआ, जहां पर 3 गेंदों में 5 रन खर्च किए चेतन चिंचकर ने। अब स्ट्राइक एंड पर एक विस्फोटक बल्लेबाज मच्छिंद्र पवार इस बार स्विच हिट करना चाहते थे। गलत स्ट्रोक खेलने की कोशिश, कहीं ना कहीं स्विच हिट करने की कोशिश थी। शॉट सिलेक्शन जरूर यहाँ पर अच्छी फॉर्म में, अच्छी बॉल बल्ले पर आ रही है, तो यहाँ पर ऐसे स्ट्रोक्स खेलना थोड़ा सा गलत माना जाएगा इस मैच में। सीधे हाथों से खेलो, बहुत ही अच्छी तरीके की बल्लेबाजी आपसे शुरू है, और आप जब स्विच हिट करते हो तो स्विच हिट करने के लिए हाफ ट्रैकर गेंद होनी चाहिए, या फिर बैट के स्लॉट में होने वाली गेंद होनी चाहिए, और उसे अच्छा एग्जीक्यूट करना आना चाहिए। अंपायर के साथ बातचीत की, अब फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया जाएगा। देखिए विकेट कीपर एक शॉट, थर्ड मैन शॉट, फाइन लेग, गली रीजन में खिलाड़ी, पॉइंट में खिलाड़ी, लेकिन इस बार बदन से दूर रखी थी गेंद।
शॉट सिलेक्शन में थोड़े से डबल माइंड होते हुए नजर आ रहे हैं। देखिए चेतन की गेंदबाजी पर ऑन साइड में खेले या ऑफ साइड में खेले, ये सोचने में ज्यादा वक्त जा रहा है और फिर तब तक गेंद तेजी से निकलकर विकेट कीपर की दस्तानों में 2 बार गई है। 2 बिंदी गेंदें, 2 डॉट डिलीवरीज चेतन चिंचकर द्वारा। 5 गेंदों का खेल समाप्त हुआ है। आखिरी गेंद बची है इस ओवर की, ओव्हर नंबर 2। लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर। शेवटचा एक चेंडू। या वेळेला मात्र टायमिंग केलंय। हा खूप चांगला फटका आणि हा फटका चौकार नाही तर षटकार देऊन जाणार आहे। या वेळेला वेगाचा खूप चांगला वापर केला। ज्या वेगाने टाकला त्याच वेगाने मात्र मच्छिंद्रने बाहेर पाठवले या बॉलला। थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा खणखणीत एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक षटकार येतोय आणि ओव्हरची मात्र या ठिकाणी समाप्ती होईल। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या शेवटच्या बॉलवर आलेल्या षटकारासोबत 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ सेकंड ओवर। 2 ओवर की समाप्ति हुई है 1 विकेट के नुकसान पर। 28 रन है स्कोर कार्ड पर, यानी अब 12 गेंदों में और 28 रन बनाने होंगे। थोड़ा है, थोड़े की जरूरत है। अर्धी धावसंख्या पूर्ण झाली, म्हणजे 50% धावसंख्या पूर्ण झाली आणि 50% धावसंख्या बनवायची आहे। 12 चेंडूत 28 बनवलेत, 12 चेंडूत 28 अजून बनवायचे आहेत। बॉलिंग मार्क वरती जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी येतोय श्रीकांत, स्ट्राइक वर असेल अभि कटारे आणि नॉन स्ट्राइक वर मच्छिंद्र पवार। 2 ओव्हर नंतर धावसंख्या 28, 7 धावा प्रति 14 धावा प्रति षटकाची सरासरी आणि पुढील 12 चेंडूंवरती मात्र अजून 28 धावा जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील त्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली संघाला। श्रीकांतचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती खूप चांगला फटका, समोरच्या दिशेने फटका खेळतोय। 1 बाउन्स, फिल्डर मात्र त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय, चेंडूची फेक करेल तोपर्यंत 1 धाव तर सहजरित्या घेतली गेली आहे। स्ट्राइक रोटेट होऊन दिली गेली आणि मग स्ट्राइक वर येईल तो एक आक्रमक फलंदाज ज्याने मात्र या संपूर्ण दिवसभरामध्ये जबरदस्त अशी फटकेबाजी केली आहे। पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 5 षटकार त्याच्या बॅटमधून एकाच ओव्हरमध्ये ठोकले गेले, 1 चौकार। या मॅच मध्ये मगाशी आपण जर पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार त्याने ठोकलाय आणि आता मात्र तिसऱ्या ओव्हर मध्ये श्रीकांतच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा संधी मिळते मच्छिंद्र पवारला स्ट्राइक वर येण्याची। ऑन साइडला मात्र 3 फिल्डर तैनात केले गेलेत। या वेळेला मात्र मिस टाइम फटका, स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल करतोय बॉल, जमिनी लगतचा हा स्ट्रोक। 1 धाव तर घेतली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र अभि कटारेच्या हातामधून हा प्रयत्न मात्र या ठिकाणी चुकीचा, निर्णय चुकीचा आणि या चेंडूवरती अभि कटारेने नकार दिलेला असताना सुद्धा मच्छिंद्रने दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि रनआउट होऊन माघारी परतील। एक मोठा विकेट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक इनफॉर्म फलंदाज या वेळेला चुकी करतोय, कॉलिंग मध्ये थोडीशी खराबी पाहायला मिळते, कोऑर्डिनेशन आणि ताळमेळ थोडासा चुकलेला म्हणजे कुठेतरी पाहायला मिळाला या चेंडूवरती। 1 धाव सहज घेतली, दुसऱ्या धाब्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाहीये तो अभि कटारेने। मच्छिंद्र पवार मात्र स्ट्राइक स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नामध्ये दिसत होता, प्रयत्न मात्र असफल ठरतोय, रनआउट होईल मच्छिंद्र पवार। संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 30 धावांवरती। अजूनही 26 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय मच्छिंद्र पवारच्या जागेवरती। या वेळेला हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला तो अभि कटारेच्या माध्यमातून। रविराज देसाई, नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय। फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर एका बाजूलाच 6 खेळाडू तैनात केले गेले आणि या फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मुळे मात्र कुठेतरी हा पंच नो बॉल घोषित करतील। फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स आहेत, 5-4चं हे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपल्याला दिलं गेलंय। ऑन साइडच्या दिशेने जर आपण पाहिलं तर 6 खेळाडू तैनात केले गेले होते, ऑफ साइडच्या खेळाने फक्त एकच
आणि मग नो बॉल या ठिकाणी पंचांनी दर्शवलाय, त्यामुळे हा नो बॉल एक अतिरिक्त धाव जरूर देऊन जाईल. चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला होता, परंतु चुकीमुळे फ्री हिटचा बॉल असेल. यानंतर अभि कटारे स्ट्राइक वरती, बॉलिंग मार्क वरती मात्र आपण बघतोय श्रीकांत. या वेळेला मात्र पाठीमागच्या दिशेने फाईन लेग बाउंड्री लाईन ओलांडेला चेंडू गोमटेश टॉबॅको सेंटरच्या बॅनरला जाऊन सलामी देतोय. 4 धावांसाठी फ्री हिटच्या बॉलवरती येणारा खणखणीत चौकार. कारण चेंडू हातामध्ये कमी शिल्लक आहे, धावांची जास्त गरज आहे. या वेळेला स्टेप आउट, खूप चांगला फुटवर्क आणि डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वरती फिल्डर तैनात. अशी कॅच आपण पाहिली आहे. झाली आहेत, फक्त आणि फक्त 6 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहेत, लक्षात घ्या. उर्वरित सामना जो आहे तो 6 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा. म्हणजे उर्वरित जे 7 चेंडू जे आपल्याकडे शिल्लक आहेत ते 6 मिनिटात आपल्याला पूर्ण करावे लागतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय शंतनू. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता. म्हणजे 2 ते 3 मोठे फटके कुठेतरी गरजेचे आहेत. यावेळेला मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू, यावेळेला जॉर्कर बॉल हाताळला गेला, स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल करतोय बॉल. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी पंचांकडे मागणी केली, परंतु पंचांना मात्र या निर्णयाला कोणती दाद दिलेली नाहीये. सेफ झोन मध्ये फलंदाज पोहोचतोय शंतनू. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी दाखवतायत. वेगानं 2 धावा घेतल्या. ओव्हरची मात्र या ठिकाणी समाप्ती होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक जे आहे ते 37 धावांवरती. जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल. दरम्यान आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. करोली टी जिंकणार की नेहरू नगर जिंकणार, त्रिमूर्ती स्पोर्ट्स जिंकणार की सिंह गर्जना स्पोर्ट्स क्लब जिंकणार. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. आणि शेवटची ओव्हर हाताळण्याची संधी मात्र दिली आहे ती अमोलला. वाचवायचे आहेत 6 चेंडूंमध्ये 19 धावा, बनवायचे आहेत 6 चेंडू 19 धावा रविराज देसाईला. कारण पहिल्या चेंडूवरती रविराज देसाई आहे स्ट्राइक एंड वरती. तासगाव कवठे महाकाळ तालुक्यातील हे 2 संघ आज एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू या वेळेला जाऊन दिलाय विकेट किपरकडे. व्हाईट बॉल आहे. अवंतर धावेनं मात्र ओव्हरची या ठिकाणी सुरुवात होईल. या ओव्हर मध्ये आता मात्र प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल, प्रत्येक धाव या ठिकाणी महत्वाची असेल. स्विच इट करण्याचा प्रयत्न. अशा मॅच मध्ये अशी रिस्क पत्करणं थोडंसं चुकीचं समजलं जाईल.
यावेळेला स्टेप आउट झाले, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द फेन्स. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार येतोय. चौकार आहे, माफ करा, चौकार आलाय या वेळेला रविराज देसाईच्या बॅट मधून. महाराजा फास्ट फूडच्या बॅनरला या ठिकाणी सलामी दिली रविराज देसाईने. चौकार आलाय, चौकारासोबत धावसंख्या मात्र 42 धावा. या मॅच मध्ये आता मात्र रंग येतोय, या मॅच मध्ये मात्र चुरस वाढतेय. 42 धावानंतर आता मात्र 14 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. हातामध्ये चेंडू शिल्लक राहिलेले आहेत ते 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. हृदयाचे ठोके आता मात्र धडधड 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 होऊ लागलेले आहेत. या वेळेला मात्र फटका तितकासा चांगला दिसत नाहीये, कारण उंची चांगली गाठली होती, लांबी थोडीशी कमी पडली. नो मॅच लँड मध्ये टप्पा पडतोय. लॉंगॉनचा खेळाडू चेंडूला अडवण्यासाठी धावतोय, तोपर्यंत 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागतोय या वेळेला. आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज या वेळेला धावचित होईल. 3 चेंडू आणि 3 चेंडूंवरती बनवायचे आहेत 12 धावा. तीन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आता मात्र शिल्लक राहिली या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. अजून ही मॅच मध्ये ही मॅच जी आहे ती दोन्ही बाजूला बरोबरीची संधी देते. 3 चेंडू 12 धावा, 12 धावा 3 चेंडू. अमोल विरुद्ध नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ शेटे. शिवकृपा स्पोर्ट्स क्लब गव्हाण संघाच्या संघनायकाला विनंती, आपण टॉस साठी कृपया प्रेझेंटेशन बॉक्स जवळ उपस्थित राहायचंय. पहिला चेंडू या वेळेला मात्र समोरच्या दिशेने, परंतु फिल्डर आहे चेंडू खाली. जबरदस्त कॅच पकडली गेली आहे, विकेट गेली या ठिकाणी या चेंडूवरती. आणि क्वार्टर फायनलचा सामना जो असेल तो 3 ओव्हरचा खेळवला जाईल. शिवकृपा स्पोर्ट्स क्लब गव्हाण, आपण लक्ष द्या, 3 ओव्हरची मॅच असेल. या दोन संघांमध्ये आता कोणीही जर जिंकेल तो आपण संघ जो आहे तो क्वार्टर फायनल मध्ये खेळताना बघणार आहोत. शिवकृपा स्पोर्ट्स क्लब गव्हाण आणि त्यांच्या बरोबर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनलची मॅच खेळेल. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. प्रयत्न खूप चांगला होता, परंतु कॅच पकडली गेली लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरती. या वेळेला मात्र सुंदर फटका येतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. नंदकुमार करपे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता. चला बघूया काय घडेल या मॅच मध्ये. तसं पाहिलं गेलं तर सिंहगर्जना नेहरू नगर हा संघ फ्रंट फुटवर आहे या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 12 धावा, औपचारिकता पूर्ण करावी लागेल. आणि या बॉलवरती हा मोठा फटका खेळला जरूर असेल तरी मात्र या मॅचचा विजेता असेल सिंहगर्जना स्पोर्ट्स क्लब नेहरू नगर. लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स सिंहगर्जना नेहरू नगर. आणि या करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक चेतन चिंचकरला देऊन सन्मानित करायचंय. आणि त्याचबरोबर पुढील मॅचचा टॉस